आज ना दुपारीच इथे मी इस्त्री करायला बसले होते. आता कपडे एवढे काही नव्हते, पण म्हणलं एकदाच साचले की खूप मग आपल्याला अवघड वाटते, म्हणजे एवढं काम एकदाच करायला. म्हणजे त्यामुळंच म्हणलं आता जे होते ते 2-3 ड्रेस ते इस्त्री करून घ्यावं. आणि हा दिवस आहे अमावस्याच्या दिवशीचा. आणि मग त्या दिवशी आम्ही रात्री काय काय करतात ते तुम्ही पुढं पाहाच. म्हणजे अमावस्याच्या दिवशी दिवे वगैरे लावता आम्ही ते. आणि मग आता मी म्हणल्याप्रमाणे अगदीच 2-3च शर्ट होते इथे इस्त्रीचे. आणि मग त्यानंतर आता दळून घेतले. लाईटचं तर जेव्हा उन्हाच्या पारीच दळण वगैरे सगळं आपल्याला करून घ्यावं लागले आम्हाला, कारण लाईट ही 6 ते 8:30 अशी आता सध्या इकडं लोड शेडिंग चालू आहे. किती दिवस होणार आहे माहीत नाही. आणि हे सायंकाळच्या वेळचं वातावरण आहे, खूप छान झालं होतं. थोडंसं ढगाळ वातावरण होतं, पाऊस यायसारखंच झालं होतं, पण पाऊस काय आला नाही त्या दिवशी. त्यानंतर मग आता ही संध्याकाळची वेळ आहे. मग आता स्वयंपाक वगैरे आवरल्याच्या नंतर मग आता इथं रात्री आज अमावस्या होती आणि दर अमावस्याला हे असं करता आम्ही, म्हणजे पिठाचा दिवा करायचा आणि ज्या ठिकाणी आपलं पाणी साठवलेलं आहे, जे वापरायचं पाणी आहे त्या ठिकाणी नेऊन तो दिवा लावायचा. आता बरेच दिवस झाले हे चालू आहे आणि अमावस्याच्या दिवशी खूप काळोख असतो, तर त्यामुळंच. आणि त्यातल्या त्यात लाईट नव्हती, खूपच अंधार वाटत होता. आणि हा आता उंबरत्याच्या पुढं दिवा लावून घ्यायचा. आता तिथं खाली काही ठेवलं नाही लेकरायसाठी, तर वरच ठेवला होता. छोटीशी एक देवळी होती तिथं. आणि नंतर मग ही इडलीची तयारी चालू आहे. चला